but I'm just too afraid that I'll be wrong. Out of the fortune, now I can't drive my brain. Oh, it's such a shame. But we तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक सॅम ब्लॉग्स. तर मी आता वापस आलोय आणि मी आता चाललोय ITI ला. तर खरं म्हणजे ITI लाच चाललोय, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर ITI मध्ये पोहोचलो की भेटूया. खरं म्हणजे प्लॅन आहे आता बाहेर जायचा. तर काय बोलता गाईज, वॉचिंग कमी येते, सबस्क्रायबर्स पण कमी वाढत नाही. तर काय यार, प्लीज यार, नवीन ब्लॉग आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांकडे. यार मिनिमम 10 ते 20 लाईकचं टार्गेट आहे, ते कम्प्लीट करा. तर बघा तुम्ही आता कसं काय होईल ते, आणि बघू. तर भेटू यार. तुम्ही बघा कसं वाटतंय ते. जादू मंतर मंतर चलो बूम. गाईज 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 राईड पाहू शकता आमची. लढाई बघा, ते दोघं जण तिथे, आणि हा बॅक साइडचा व्ह्यू आहे. हाय तर काय, तर काय भेटू थोडं पुढे गेलं. तर कसं काय मंडळी, वातावरण कसं वाटतंय ते पहा तुम्ही. आणि आम्ही खरं म्हणजे ITIचं नाव सांगून आता चाललोय फिरायला. तर जाऊ दे काय, ITI तर आमचं संपलंय, शेवटचे काही 1-2 दिवस राहिले आहेत. एक्झामच्या नंतर कोण कुठे कधी काय भेटणार कोणाला काय माहित नाही. तर भाई यार फिरतोय आता, बस एन्जॉय, एंटरटेनमेंट, वातावरण पाहू शकता. आणि जिथे जाणार आहे ते तर आई शपथ आहे, ऑफ डाऊन गाईस. तर भेटू. हा घाट आहे कोंडा घाट, तुम्ही मागच्या एका ब्लॉग मध्ये पण पाहिलाय तुम्ही. तर हा घाट आम्ही वर चढलो की त्याच्यानंतर अजून थोडं पुढे जायचं आहे. तर तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुम्ही कसं वाटतंय ते. तर तोपर्यंत साठी फक्त तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. तर गाईज आता आम्ही आलोय फोंडा घाटाच्या वरती सेल्फी पॉइंटला. तर तुम्ही हे मागे जे वातावरण आहे ना, तुम्ही तर हे वातावरण एन्जॉय करा. व्हिडिओ मध्ये यायचं असेल तर नक्कीच या. इथे सेल्फी पॉइंट आहे, इथे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. बाकी काय तुम्ही हालत पाहू शकता ते राहू दे. तर पुढे भेटू. पुढे अजून इथून गेलात खूप सारे धबधबे आहेत. धबधबे दाखवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये. चारच्या पण जास्त होऊ शकतात. अरे तुम्हाला पॉज लगेच पॉज केलं परत चालू लागता. हा डॅम पण दिसतो आपण डॅम मला गेला होता जाताना. जन्नत आहे स्वर्ग 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 म्हणतात तो योच तो काय स्वर्ग. हा तो काय स्वर्ग आहे हा आमच्या कोंड्यामध्ये आहे. हा वाव हे भारताचं आहे, पण बरं आहे मला झोपण्यात. तर पाहू शकता मित्रांनो, हा बघा पुढे भेजा.
तुम्ही आपला आयफोन म्हणत फ्लेक्स म्हणतात काय कसं तर आई बघ फ्लेक्स कसं म्हणतात माहिती भाई आयफोन घेणं किंवा काय करणार एका फ्लेक्स नाही म्हणत की आयफोन घेतलं गाडी घेतलं ह्या होता अशा गोष्टींका फ्लेक्स नाही म्हणत रे फ्लेक्स हे का म्हणतात माहिती आहे का तुला की आताच्या काळात ना भेंचूर फ्लेक्सिंग म्हणजे भाई EMI वर आयफोन काढणे किंवा गाडी घेणे हे करणे ते करणे एका फ्लेक्सिंग बोलतात खरी फ्लेक्सिंग कधी आहे माहिती ते कधी गर्लफ्रेंड पटवतं तुझी म्हणजे कोण पण असत ते आणि 2 मिनिटं थांब भाई रोड तर तू एखादी गर्लफ्रेंड पटवतं आणि ती गर्लफ्रेंड तुझ्यासाठी की ते का कोणी मेसेज केलाय तिला डायरेक्ट ब्लॉक विषयच नाही की ती का कोण काय बघू असं किंवा भाई काय तिचा प्रॉब्लेम येलो तिनं तुला कॉल केला अरे असा प्रॉब्लेम झालाय काय करू एनी टाइम भाई काय हे नाही आणि तुझी गर्लफ्रेंड तुझ्यासाठी लॉयल आहे ना 100% भाई 100 पैकी 99.99% पोरी लॉयल नसतातच मी सांगतो का भाई फुल एक्सपिरियन्स त्याच्यातले एखादा पर्सेंट कोण पोरग्या गावालाच जगणार का तर भाई ते का बोलतात रिअल फ्लेक्सिंग ते का बोलतात फ्लेक्स मारणं का आला काय तुझी पोरगी तुझ्यासाठी लॉयल आहे म्हणजे तुझ्या आयटम जी कोण असतात तुझ्यासाठी लॉयल आहे एका बोलतात रिअल फ्लेक्सिंग भाई आयफोन घेणं ह्या घेणं एका फ्लेक्स नाही बोलत बोल देते माझं भाई 5 मिनिट माझ्याकडे बघत होतो तू काय करू म्हटलं भाई येत बीत फोन बिन घेऊन जात काहीतरी सीनच नाही एकच फोन हा घराकडे पप्पाच्या नावाने शिव्या घालत मोठी लढाई गाणं घ्यायचं जरी सांगा देतोय का अरे किसी को नहीं मिलता तेरा जिंदगी काय गाणं आहे आता गेलो You say I'm making moves, lose tragedy. I'm a beautiful disaster. Like an angel, you wonder how I You think I'm someone to be saved, someone to clean up and tame. Oh, some things never change, never change. You think I would look pretty on your own. एक सफर है सुहाना वाव दुख्या गाय भाई ही शायरी होती ना मी माझ्या फ्रेंडला पण ऐकवली आहे भाई यात थंडीच्या वातावरणात जी शायरी असते ना ती तुम्हाला ऐकवतो आणि पहा हा धबधबा धबधबा घ्या धबधब्याचा आस्वाद घ्या त्याच्यानंतर तुम्हाला शायरी ऐकवतो मी काय धबधबा आहे पाहिला तर गाइस हा शायरी अशी आहे की ठंड और ओल्ड मंक का एक अनोखा ही मेल है गाइस शायरी खाली फक्त भाई मन पसंदीदा औरत जी होती है ना उसके लिए ये शायरी है ठंड और ओल्ड मंक का एक अनोखा ही मेल है जाऊ भाई 2 मिनिटं तर गाइस शायरी अशी आहे की सॉरी गाइस मध्ये ग्लिच झाला सॉरी गाइस सॉरी तर शायरी अशी आहे ती फक्त माझ्या आवडत्या व्यक्तीसाठी ओ गाइस गाणी बघू शकता तुम्ही हा धबधबा डुक्कर काय येतं मला नाही पण डुक्कर तर भावांनो शायरी अशी है ठंड और ओल्ड मंक का एक अनोखा ही मेल है तो खड्ड्यात ना घालू नको लॉन्डन को घायल करना उसकी बाया हात का खेल है आणि जे कोण मनपसंदीदा औरत असेल तिच्यासाठी आहे ही ठंड और ओल्ड मंक का एक अनोखा ही मेल है लॉन्डन को घायल करना तुम्हारे बाएं हाथ का खेल है अगर इस गोरे रंग पर तुम पहन लो ब्लैक साड़ी वाह वाह अगर इस गोरे रंग पर तुम पहन लो ब्लैक साड़ी झाला
तो तुम्हारे आगे कियारा कटरीना जैसी 10 बलिया फेले और मेरे साथ मी and oh wow look at this तू बागा खुर्जा का टाकत मी गमतच नाही मी लाकडाने बघतोय समोर रस्ताच माहित नाही गाय ते बसले तोंडात हा पुरुष मला पाऊस लागतो असं मला वाटतं लागता का वाटता काय माझ्या तुका लागत नाही माका लागता मनात म्हटलं माझे जिंदगी मनोधान वाऱ्याचे मनोधान वाऱ्याचे पावसाचे काढवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा इंडिकेटर चालू कर. मनोदान वाऱ्याचे रोज पावसाचे का होते बेवान कसे गैवरते मनोदान वाऱ्याचे आनंद चंद जाईल ना भाई घे ना खायचा तो का जाय येत नाही तर मित्रांनो आता आम्ही इथे एका लोकेशनला थांबलो आहे. टेम्पल आहे. कसलं टेम्पल आहे आयुष तर माहित नाही असं टेम्पल नाही आहे गाईज. तर आम्ही टेम्पलवर जातो. हे बघा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. इथे येऊ शकता तुम्ही गाईज. आम्हाला पण घ्या या ना की या हो लगा आम्ही येतो पण आमचं रेनकोटची पॅन्ट आहे ना ती खूप मोठी आहे अंगो तरी अडकलं तर इथे मुस्कटलं तर भाई असं चलत चलत माझ्या घाटाच्या खाली उतरायची. तर गाईज हे वातावरण पाहू शकता. इथे बसायला जागा आहे मस्त. आणि हे बघा इथून वरून खाली आम्ही आलो चालत चालत इथे बसायला. सॉरी गाईज कॉल आला होता मित्राचा त्याच्यामुळे जरा कट करावा लागला. आपला ब्लॉग एंड झाला. हा हा इम्रान काय चुती असत रे. आता आम्ही तिथून चाललो आणि वरती आलोय. तर पुढे गेल्यावर भेटतो तुम्हाला. तोपर्यंत कंटिन्यू राहा. उजाड राणी किमया केलीस मोठी भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी तब करुणे प्रेमे गबरले वृष्टीने वृतरान हर्षले सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे जावे तिथे मी असावे तुझ्या पावलानी मी स्वप्नात यावे नजरेत तुझ्या स्वतःला पाहावे तिथे तावली दूर जाती जराशी तिथे हात तू हात घेशील ना मला साथ देशील ना माझा होशील ना. तर मित्रांनो हे पाहू शकता आहे ताजीपूर. तर गाईज ताजीपूरमध्ये आम्ही इथे आहोत. तर हे वातावरण पाहतो आणि मी तुमचा सॅम व्लॉग्स तुमच्या सोबत कंटिन्यू आहे. गाईज खरं सांगतो इतका गाईज तिथे एवढा सुनसान एरिया आहे ना. ह्या रोडनी जर तुम्ही कधी आलात ना पावसातून वगैरे काळोखातून अजिबात येऊ नका.
भाई आम्ही आणि हा जो आहे ना दोघांची आमची भाई भिवून 4 झालेलो कारण आम्हाला सवय नव्हती. भाई हे प्रभू तू आला बजाला. अरे हे प्रभू तू आलास बजाला. कृष्ण जगन्नाथ. आमचे 2 जण यायचे आहेत गाडीवरून, त्यांची वाट बघतोय. वातावरण भाई 6 पाहू शकता. थंडी वाजायला लागली. भेटू तुम्हाला. तर काही सीन असं झालं की आम्ही ना फ्लो मध्ये ना भाई गाणी म्हणत गेलो पुढे आणि रोड तिकडून पण होता पण तिथून लॉंग रेंज पडणार होता. तर त्यामुळे आम्ही सगळी वाट सोडली आणि परत मागे आलो 4 किलोमीटर आणि शॉर्टकटने चाललोय. तर या शॉर्टकट मध्ये काय एवढे तगडे वातावरण आहेत ना, व्ह्यू तुम्ही तर पाहू शकता भाई. डेंजर सीन आहे. आता बघा इथे तुम्हाला दिसेल बघा. गोवाला कोकण सातवा अय्या हो तो अय्या हो. आपल्या लाईक नव्हता जातो. हा रस्ता मला खूप आवडला कारण टेम्पो असं हा येताना आपल्याला मस्त वाटणार. गारगार काय झाडी काय डोंगर सगळं कसं ओके मध्ये आहे ना. हा या जाऊ द्या. हा सांग ना. तर गाईज आपला पाहताय ना. तर सीन असा आहे की भाई माझे जेवढे फ्रेंड्स लोक आहेत ना, कोणी यायला इच्छुक असतील ना तर फक्त एक कॉल करा आणि सांगा भाई. भाई बाईक राईडने जायचं मजा तीच आहे. तर जर तुम्ही बोललात तर आपण ट्राय करू. स्कूल फ्रेंड्सला सांगतो गाईज, तुम्ही वॉक पाहत असला तर बघूया. तो धबधबो गाव थोडे नाही मेल्या पळावलं. तक दिना दिंदा दिदिंदा दिदिंदा दिदिंदा. तो माझी वाट लावतो माझ्या ब्लॉक मध्ये शिव्या घालवतो ना. काय मी तर घातलं काय करता मेला ना या करून मस्त मेला बैल केव्हा काय रे बैल सोडून द्या आपलं. हा बसत राहायचा शांत रिलॅक्स. हो ना. तू बघितलं असतं व्हिडिओ. बरा वाटला तरी पण ते जरा व्हिडिओ ठेव. हाच आम्ही पहिल्यांदा इतके असे लांब म्हणजे असे फिरायला गेला असं वाटत लागला. आता तू हिला आमच्या सोबत आहे. अरे तू हिला आमच्या सोबत आहे. आज का लांब म्हणजे तुला माहित काय जे वातावरण तुम्ही काय पाहताय बघा ना भाई. फुल सिनेरियो. बंद कर जाऊ द्या. तर वेलकम बॅक गाईज. राऊतवाडी धबधबा आता आम्ही आलोय आणि आम्ही पाहू शकतो मला धबधबा आहे. तर आता आम्ही या धबधब्यावर जाणार आहे वरती. इथून चालत जायचं आहे पुढे. तर पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय सीन कसा आहे ते. तर भेटूया पुढे. तर गाईज हे बघा. तर गाईज तुम्ही पाहू शकाल. हे पहा. तर गाईज कसं काय मस्त. तर डेंजर वातावरण आहे बघा. राऊतवाडी वॉटरफॉल. इथे स्पॉटचं नाव आहे राऊतवाडी वॉटरफॉल. बाय राऊतवाडी वॉटरफॉल. यो फाट करतो बघते ना हे. तर गाईज खूप मजा येते. गाईज यार पहा जळा तुमची पण जळू दे. हाय गाईज. आणि आता
तर मित्रांनो आम्ही आता राऊतवाडी धबधबा फिरून झालाय आणि आता आम्ही चाललोय राधानगरी त्या साईडला काहीतरी नाश्ता वगैरे करू त्या साईडला. तर हा बघा मागे तर बाय बाय आता भेटू. आता काहीतरी खाऊ जाऊ बघतो मला. तर आता आम्ही चाललोय भेटू पुढे गेलो. तर गाईज राधानगरीमध्ये आम्ही आलोय आणि हे बघा पाहू शकता 1 2 3 आणि 4 आणि 5 जण टोटल आलं इथे राधानगरीमध्ये मध्ये पाणी पडलं तर व्हायचं नाही. तर आता आम्ही घरी चाललोय आणि गाईज हा ब्लॉग मी आता करतो इथे एंड. टाटा अँड बाय बाय. मी आपले फ्रेंड्स डेंजर माणूस आहे. तर गाईज भेटू यार नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा आणि पुन्हा एकदा नवीन जोशमध्ये. तर आत्तासाठी टाटा अँड बाय बाय.